मृत्यूची भीती वाटत असेल तर ही कथा नक्की ऐका. मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे हे सर्वांनाच माहीत आहे. या कटू सत्यापासून खुद्द देवालाही सुटका मिळालेली नाही. हे कळूनही माणूस मृत्यूच्या नावानेच घाबरतो. त्यासाठी ही एक कथा सांगितली जाते. राजा परीक्षित, जो अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा मुलगा होता, त्याला एका पौराणिक कथेनुसार कळाले होते की तो 7 दिवसांनी सर्पदंशाने मरणार आहे. मग तो यावर उपाय म्हणून मृत्यूच्या भीतीने ऋषी शुक्रदेव यांची भागवत गीतेतील कथा ऐकू लागला. मात्र राजा परीक्षित यांना श्रीमद भागवत पुराण सांगताना शुक्रदेव महाराजांना 6 दिवस लोटले होते आणि फक्त 1 दिवस सर्पदंशाने मरण यायला उरला होता. तेव्हाही राजा परीक्षितांचे दुःख आणि मृत्यूची भीती दूर झाली नाही. मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे पाहून राजाचे मन हेलावू लागले. तेव्हा शुक्रदेव महाराज परीक्षितांना कथा सांगू लागले. ऋषी म्हणाले की, हे राजन, फार पूर्वी एक राजा जंगलात शिकार करायला गेला होता. रस्ता विसरून तो एका अतिशय घनदाट जंगलात पोचला. तो रस्ता शोधत असताना रात्र झाली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. जंगलात सिंह, वाघ इत्यादी वन्य प्राणी ओरडू लागले. राजाला वाटले की त्या भयान जंगलात रात्र घालवायला कुठेतरी आराम करायला जागा मिळाली तर बरे होईल. तो राजा आसरा शोधू लागतो. एवढ्यात राजाला एक दिवा दिसला. तेथे गेल्यावर त्याला एका पारध्याची झोपडी दिसली. पारध्याला जास्त हालचाल करता येत नसल्याने त्याने एका बाजूला झोपडीत मलमूत्र विसर्जनासाठी जागा बनवली होती आणि दुसरीकडे त्याने आपल्या खाण्यासाठी जनावरांचे मांस झोपडीच्या छतावर टांगले होते. झोपडी अतिशय गलिच्छ, लहान, गडद आणि दुर्गंधीयुक्त होती. ती झोपडी पाहून राजाला आधी संकोच वाटला, पण जंगली प्राणी आणि खराब हवामानामुळे राजाने झोपडीतच विश्रांती घेण्याचे ठरवले. राजाने त्या पारध्याला रात्रभर राहण्याची विनंती केली. त्यावर तो म्हणाला की, ये जा करणारे प्रवासी कधी कधी येथे भटकतात. मी त्यांना राहायलाही देतो, पण दुसऱ्या दिवशी निघताना त्यांचा खूप त्रास होतो. त्यांना या झोपडीचा वास इतका आवडतो की ते ती सोडण्यास तयार नसतात आणि त्यात राहून ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. अशा संकटात मी अनेक वेळा आलो आहे. म्हणूनच मी आता कोणालाही येथे राहू देत नाही. मग त्यावर राजाने वचन दिले की तो सकाळी लवकर झोपडी रिकामी करेल. मग त्यावर पारध्याने त्या राजाला राहण्याची परवानगी दिली. राजा रात्रभर एका कोपऱ्यात झोपला. झोपलेल्या झोपडीचा उग्र वास त्याच्या मनात घर करून बसला की सकाळी उठल्यावर तो वास प्रिय वाटत होता. आयुष्याचा खरा उद्देश विसरून तो तेथेच राहण्याचा विचार करू लागला. तो अधिक मुक्कामासाठी पारध्याकडे प्रार्थना करू लागला. यावर तो पारधी संतापला आणि राजाला वाईट बोलू लागला. राजाला आता ठिकाण सोडणे कठीण झाले आणि त्या जागेवरून दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. कथा सांगून झाल्यावर शुक्रदेव महाराजांनी राजा परीक्षितांना विचारले, परीक्षित, मला सांगा, त्या राजाला त्या ठिकाणी कायमचे राहण्याचा निर्णय घेणे योग्य होते का? परीक्षित उत्तरला की, प्रभू, कोण होता तो राजा? त्याचे नाव सांगा. तो मला खूप भारी मूर्ख वाटतो, ज्याला ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ अशा घाणेरड्या झोपडीत राहायचे असते. आपले वचन मोडून त्याचा खरा हेतू विसरतो. त्याच्या मूर्खपणाचे मला आश्चर्य वाटते. मग त्यावर श्री शुक्रदेव महाराज म्हणाले, हे परीक्षित राजा, तो फार मोठा मूर्ख तूच आहेस. तुमच्या आत्म्याला या कचऱ्याच्या शरीरात राहण्यासाठी जितका वेळ हवा होता तो काळ उद्या संपत आहे. आता जेथून आलात तेथं जावे लागेल. तरीही तुम्हाला मरायचे नाही. हा तुमचा मूर्खपणा नाही का? राजा परीक्षिताचे ज्ञान जागे झाले आणि त्याने आनंदाने देह सोडण्यास होकार दिला. तर स्वामी भक्तांनो, तात्पर्य काय की जसे आपला जन्म कधी, कुठे आणि कोणत्या कुळात व्हावा हे जसे
आपल्या हातात नाही, तसेच आपला मृत्यूही कधी, कोठे आणि कसा होणार हे कोणाला माहीत नसते. आणि आपल्याला मानसिक सुख हवे असल्यास ते जाणून घ्यायचा कोणी प्रयत्नही करू नये. देवाने आपल्याला जन्माला घातले आहे, आपण आपले चांगले कर्म करत जगावे आणि हे सत्य लक्षात ठेवावे की जन्माला आलेल्या कोणत्याही जीवाला मृत्यू हा अटळ आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. त्यामुळे मृत्यूचे भय बाळगू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.